गुड आफ्टरनून सगळ्यांना. बघा, आता आपण पॉलिटिक्सचं जे चॅप्टर आहे सरकार, चॅप्टर गव्हर्नमेंट, बरोबर काय, हे बघणार आहोत. आणि याच्यामध्ये तुम्हाला काय अध्यापनशास्त्र असतं ना, अध्यापनशास्त्र काही कन्सेप्टवरून काही अध्यापनशास्त्र, त्याच्यामुळे याच्यातूनच अध्यापनशास्त्र निर्माण होतं. सरकार के स्तर, सरकार के अलग अलग स्तरों पर, बघा सरकार अलग अलग स्तरों पर काम करती है, स्थानीय स्तर पर, राज्य के स्तर पर और राष्ट्रीय स्तर पर. मग तुम्हाला इथे कसं येऊ शकतो की सरकार काम कसं करतं. स्थानिक स्तरावर पण सरकार असतं, राज्य स्तरावर पण असतं आणि राष्ट्रीय स्तरावर पण असतं. मग तुम्हाला जर फसवण्यासाठी काय सांगतील का राष्ट्रीय स्तरावर सरकार नाही होती, म्हणजे काय फसले का, म्हणजे झालं अध्यापनशास्त्र निर्माण. जेवढं तुम्ही काळजीपूर्वक समजून घेणार तेवढंच तुमच्या फायद्याचं आहे. सरकार एवं कानून. आता सरकार एवं कानून काय हे बघूया. सरकार कानून बनाती है और देश में रहने वाले सभी लोग कानून मानते. बघा, म्हणजे सरकारने जो कानून तयार केला जातो ते आपल्याला मानावे लागतात. केवल यही यही वो तरीका है जिससे सरकार काम कर सकती है. सरकार के पास जैसे कानून बनाने की ताकत होती है वैसी ताकत होती है, वैसी ये ताकत होती है कि लोगों को कानून मानने के लिए बाध्य करना. म्हणजे बघा, एखादं सरकार एखादा कायदा तयार करतं. कायदा तयार केला गेल्यानंतर तो कायदा पाळण्यासाठी पण भाग पाडलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ, पूर्वी बघा जातीयता चालायची. काय चालायची? जातीयता. खूप लोक जेव्हा सरकारने कायदा बनवला का तुम्हाला जातीयता करता येणार नाही, जातीच्या संदर्भात कोणाला वाईट बोलता येणार नाही, सरकारने कायदा तो पारित केला आणि त्याच्यानंतर बघा सगळ्यांना तो पाळायला पण लावला. उदाहरण के लिए ये कानून है कि गाड़ी चलाने वाला हो तो उसके पास लायसन होना चाहिए. बघा, म्हणजे आता लायसन होना चाहिए. मग तिथे तुम्ही असं म्हणू शकता का नाही बाबा मग आम्ही त्या जातीचा आहे मग आम्हाला लायसनची गरज नसते. तसं नाही. म्हणजे काय, सगळ्यांना समान कायदा. म्हणजे कायदा तयार करताना सरकार काय करतं का कुठलाही समाज असेल, कुठलाही धर्म असेल, त्यांना कायदा तयार करतं. कायद्याच्या चौकटीत राहावा प्रत्येकाला लागतं. कायद्याचं उल्लंघन करू शकत नाही. म्हणजे बाध्य, म्हणजे सरकार पण तसं नियोजन करते का कायदा पाळणं भाग पाडते. त्याच्यानंतर बघा, अगर किसी व्यक्ति को ये लगे कि उसको उसके धर्म को या उसकी जाति के कारण किसी नौकरी में नहीं लिया गया. म्हणजे बघा आता आता तर असं होत नाही, पण पूर्वी काय व्हायचं का जातीनुसार काय करायच्या नोकऱ्या, म्हणजे हा आपल्या समाजाचा आहे ना मग यालाच काम द्या, तो दुसऱ्या समाजाचं काम द्या. पण आता सरकारने योजना काय केलेली आहे, जर समजा एखादी भरती निघाली, कुठली भरती, शिक्षक भरती असेल, कुठली असेल, जर एखाद्या जातीवाल्याला डावळलं गेलं आणि त्याच्या जागेवर दुसरा उमेदवार जर घेतला गेला तर तो काय करू शकतो, डायरेक्ट न्यायालयात जा सकता है. म्हणजे काय, कोर्टात जाईल आणि कोर्टात हक्काने लढून आणेल का ही जागा आमची होती. ती असेल समजा ST असेल, SC असेल, OBC असेल, यांची जागा असेल तर तो काय करेल, हक्काने जाईल. NT असेल तर काय होईल, ही माझी जागा, ही जागा काय मला देण्यात यावी. म्हणजे काय, कोर्ट पण काय करेल, त्याच्या बाजूने लढेल. म्हणजे काय होईल, हक्क. आणि त्यावेळेला जर समजा एखादा उमेदवार सांगू शकत नाही का मी OBCचा आहे, मी SCला जागा देणार नाही, किंवा STवाला सांगू शकत नाही मी OBCला जागा देणार नाही, असं काही त्या ठिकाणी चालणार नाही. कारण कायदा हा काय असतो, प्रत्येकासाठी कॉमन असतो. त्याच्यानंतर तब न्यायालय ने आदेश देगा. बघा, तब न्यायालय आदेश देगा की क्या कदम उठाए जाए की जरूरत आहे. म्हणजे मग कोर्ट काय करेल, नंतर सांगेल हे तुम्ही पद खाली करा. बरोबर आहे का नाही. म्हणजे काय, न्यायालय काय करतं, कदम उठात आहे. सरकार के प्रकार. आता सरकार के प्रकार, लोकतांत्रिक. बघा, लोकतंत्र. आता लोकतंत्र म्हणजे काय, प्रत्येकाला अधिकार. बरोबर आहे का नाही. म्हणून काय म्हटलं, लोकतंत्र. लोगों के सरकार को यही शक्ति देते हैं कि लोग ऐसा चुनाव के माध्यम, बघा चुनाव के माध्यम, लोग ऐसा चुनाव के माध्यम से करते हैं, वो अपनी पसंद के नेता को वोट देकर चुनते हैं. एक बार चुना लिया. बघा, म्हणजे एक बार चुन लिया गया. म्हणजे आता तुम्हाला एवढं तर इथे कळालं असेल का कोणाला तुम्हाला जर निवडायचं असेल तर त्यावेळेला बंदी नाही का तुम्ही यालाच मतदान करा. इथे काय म्हटलंय, आपने पसंदीदा. मग तुम्हाला अध्यापनशास्त्रावर प्रश्न कसा होईल का लोगों को ये अधिकार होता है कि वो अपने पसंद के नेता को चुन सकते हैं. ये कथन क्या है, ये कथन सही है.
बरोबर आहे की नाही. म्हणजे काय आपल्या त्याच्यावर कोणी जोर जबरदस्ती आहे का, का नाही बाबा मला याने पैसे वाटले म्हणून मी याला मतदान कर, तसं चालत नाही. तुम्ही त्याला लाख रुपये जरी दिले असतील तरी त्याच्यावर दडपण देऊ शकत नाही, मला मतदान कर, तो शेवटचा अधिकार त्याचा असतो. म्हणजे आपल्याकडे पैसे चालतात म्हणून, नाहीतर नियमाप्रमाणे पैसे वाटून मतदान करणं पण हे चुकीचं आहे आणि हा गुन्हा आहे. एक बार चुनाव लिए, बघा एक बार. आता इथे काय म्हटलं हे पुढे बघूया. चुन जाने के बाद यही लोक सरकार बनाते. आता तुम्हाला माहीत असेल का आपण ज्यांना निवडून येतो तेच पुढे काय करतात, सरकार बनवतात. लोकतंत्र में सरकार को अपने निर्णय एवं उठाए गए कदमों के आधार बताना होता है और सफाई देणे. म्हणजे एखादा निर्णय तुम्ही का घेतला, कशामुळे घेतला, हे पण काय त्याची माहिती पण द्यावा लागते और सफाई पण देणी होगी. म्हणजे बघा उदाहरणार्थ ज्या वेळा सरकारने लाडकी बहीण काढली, आता खूप गाजलेली आहे महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण. आता लाडकी बहीण योजना, मग ज्या वेळा त्यांना विचारलं का लाडकी बहीण योजना का काढली, तर त्याच्या मागील त्यांनी काय कारण सांगितलं का महिलांची आर्थिक परिस्थिती आम्ही सुधारण्यासाठी लाडकी बहीण काढली. म्हणजे काय झाली, सफाई दिली. बरोबर आहे का नाही. आता उदाहरणार्थ 8-1 वर्षापूर्वी शनी शिंगणापूर इथे एक कायदा तयार झाला का महिलांना प्रवेश द्या. बरोबर आहे का नाही, करावं लागलं, सरकारनं कोर्टाने सांगावं लागतं, प्रवेश द्यावा लागेल. मग नंतरून सफाई पण द्यावी लागते. का सफाई द्यावी लागते, कारण नंतरून सांगावं लागतं का नाही महिला आणि पुरुष आम्ही भेद करू शकत नाही, म्हणून हा निर्णय आम्ही दिला किंवा लागू केला. म्हणजे काय सफाई पण द्यावी लागते आणि बिना सफाईचं आपण योजना काढू शकत नाही. त्याच्या मागील कारणं पण आपल्याला सांगावं लागतात. आणि एखादा नियम का बनवला, जसं हेल्मेट घालणं ही सक्ती केली, का केली, एक एन्जॉयसाठी का नाही, त्याच्यामुळे अपघात होत होते म्हणून आम्ही हा कायदा पारित केला. म्हणजे ही सफाई पण त्यांना द्यावा लागते. एक दूसरे की तरह की बघा एक दूसरी तरह की सरकार होती है जिसे राजतांत्रिक सरकार कहते. इसे राजा या राणी के पास, बघा आता आपल्याकडे तर हे सरकार नाही आहे. बघा आता सरकारचे प्रकार सांगितले होते. आता लोकतांत्रिक म्हणजे लोकशाहीचे. आता दुसरं सरकार काय म्हटलंय, राजतांत्रिक. बघा जिसे इथे काय म्हटलंय, आता ज्या ठिकाणी मग तुम्हाला विचारलं जाऊ शकतो, ज्या ठिकाणी राजा निर्णय घेतो किंवा राणी निर्णय घेतो ते सरकारचं नाव काय असतं, राजतंत्रीय सरकार. काय म्हटलं जातं, राजतंत्रिक सरकार कहते हैं. राजा रानी पास निर्णय और सरकार चलाने की शक्ती होते. राजा के पास सलाहकारो म्हणजे माहिती सांगणारे, त्याचा निर्णय करणारे. बरोबर काय, एक छोटासा समूह होता आहे. मग त्याला आपण काय म्हणतो, ज्या प्रकारे छत्रपती शिवरायांच्या काळात अष्टप्रधान मंडळ होतं. बरोबर आहे का नाही. मग हे काय करायचे, सल्ला द्यायचे, जिसके वो विभिन्न मुद्दों पर चर्चा कर सकता है. अंतिम निर्णय लेने की शक्ती उसी के पास होते. बघा म्हणजे चर्चा कोणाशी करायची, जे अष्टप्रधान मंडळ असेल किंवा जे अधिकारी तिथे नेमलेले आहेत. आता छत्रपती शिवरायांचा इतिहास बघा, निर्णय घेण्यासाठी किंवा एखादं युद्ध लढण्यासाठी त्यांनी कधीच, हा शिवरायांचा सगळ्यात अभिमानाची गोष्ट आहे का त्यांनी आपल्यामध्ये सगळ्या जातीची लोकांची चर्चा करून स्वराज्य कसं घडवायचं हे केलं. पण कोणावर मी राजा आहे हे कधीच कोणाला सांगितलं नाही. बरोबर आहे का नाही. सगळे राजे आहेत, सगळे स्वराज्याचे रक्षक आहेत आणि सगळेच राजे आहेत हे त्यांनी सांगितलं. पण मग काही जे राजे होते यांनी काय केलं होतं का, स्वतःला फक्त राजे मी जे सांगेल ते नाही, पण खूप कमी राजे असे होते का ते काय करायचे, चर्चा करायचे. त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव आपल्याला महत्त्वाचं आहे. अंतिम निर्णय नेने की शक्ती उसी के पास रहते. म्हणजे काय झालं, याला म्हटलं राजतांत्रिक सरकार. लोकतंत्र के समान राजतंत्र राजा या रानी को अपने निर्णय आधार नहीं बताते पड़ते और उनको निर्णय में सफाई देनी पड़ती है. बघा लोकतंत्र के समान राजतंत्र में राजा या रानी को अपने निर्णय के आधार नहीं बताने पडते. म्हणजे मग इथे काय म्हटलंय बघा, तुम्हाला लोकतांत्रिक सरकारमध्ये काय होतं का तुम्हाला सांगावं लागतं का मी हा निर्णय काय घेतला. पण राजतांत्रिक जेव्हा सरकार असतं त्यावेळा तुम्हाला सांगावं लागत नाही मी हा निर्णय काय घेतला. म्हणजे काय, सफाई देणे की जरूरत नाही पडते. म्हणजे विपरीत परिणाम आहे. म्हणजे एखादा निर्णय तुम्ही चांगला घेतला तर चांगला वाटेल, वाईट घेतला तर त्याची सफाई तुम्हाला कोणी विचारत नाही. म्हणजे हा एक तोटा होता. त्याच्यानंतर म्हटलंय लोकतांत्रिक सरकार. काय म्हटलंय, लोकतांत्रिक सरकार. लोकतंत्र की मुख्य बात है कि लोगों के पास अपने नेता को चुनने की शक्ती होते. बघा म्हणजे लोकतांत्रिक सरकार जे चालतं त्यामध्ये असं नाही का याचा मुलगा आहे म्हणून तो सरकार होईल,
आणि तोच स्थापन होईल, तोच आमदार होईल, तोच खासदार होईल असं काय नाही. जर तुम्हाला निवडू वाटलं तर गरीब माणूस पण होऊ शकतं. पण पूर्वी जी राजेशाही चालू होती, आता मोगल असेल किंवा कुठलं असेल, तो अन्यायकारी जरी असेल, तो युवराज अन्यायकारी जरी असेल तरी त्यालाच गादीवर बसवलं जायचं. पण इथे तसं होत नाही. इसलिए एक अर्थ में लोकतांत्रिक लोगों का ही शासन होत आहे. म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे काय, लोकतांत्रिक लोगों का ही शासन होत आहे. लोगों का म्हणजे बघा, आपण काय करू शकतो, आपण आपलं पोट भरतो, बरोबर आहे का नाही. मग त्याच्यामुळे आपण काही सगळ्या ठिकाणी करू शकतो का, राज्य चालू शकतो का, स्थानिक स्वराज्य संस्था चालू शकतात. मग त्यासाठी आपण काय करतो, आपण निवडलेला उमेदवार काय करतो, फक्त हा कारभार बघ, काय बघ, कारभार बघ, पण तू मालक आहे का त्याचा, अजिबात नाही. फक्त तू चालव, 5 वर्ष तुला चालवायची परवानगी आहे, पण तू स्वतःला समजू नको का हे राज्य माझं आहे. याला म्हटलं, कारण राजा समजू शकतो का हे राज्य माझं आहे, पण सरकार जे आपण लोकतांत्रिक निवडून दिलेले कुठला आमदार किंवा खासदार समजू शकत नाही. हे राज्य माझा अधिकार आहे, माझा नाही, जनतेचा अधिकार आहे. तुला जनतेच्या कल्याणासाठी निर्णय घ्यावे लागतील, स्वतःच्या कल्याणासाठी निर्णय घ्यावे लागत नाही. लोकतंत्र के मूलभूत विचार ये है कि लोगों को नियमों को बनाने में भागीदारी बनाकर खुद ही शासन करे. बघा, म्हणजे आता बघा, इथे तुम्हाला हा अध्यापन शास्त्रावर हा ज्या पॉईंट येतो ना, इथे तुम्हाला म्हणजे आता इथे हा तुम्हाला काय म्हटलंय, विचार आहे बघा, लोकतंत्र में मूलभूत विचार है कि लोगों को नियमों को बनाने के लिए भागीदार बनकर. बघा, म्हणजे हा अध्यापन शास्त्रावर पॉईंट आहे, पेपर 1 साठी पण येतो. म्हणजे विद्यार्थ्यांना, आता आपण शिक्षक असतात तसे आपण नियम तयार करताना काय केलं पाहिजे, शिक्षकांना म्हणजे विद्यार्थ्यांना पण त्याच्यामध्ये सहभागी केलं पाहिजे आणि तर नियम तयार केला पाहिजे. का तुम्ही समजा स्टॉप रूममध्ये 4-5 शिक्षक जमा झाले आणि नियम तयार केला का आजपासून जो 10 वाजेच्या नंतर शाळेत येईल त्याला आम्ही हाणू, शिक्षा देऊ, दंड देऊ. मग हे तुमच्यात नियम तयार चालेल का, अजिबात नाही. त्याकरता तुम्हाला काय करावं लागेल, तुम्ही जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांना पण काय करावं लागेल, एकत्र करावं लागेल. विद्यार्थ्यांना ज्या वेळा तुम्ही एकत्र करणार, विद्यार्थ्यांना तुम्ही एकत्र केलं तरच ते विद्यार्थी काय करतील, तुमचे नियम काय लावलेला आहे त्यांना कळेल ना. आणि जर सांगितलं का आम्हाला फक्त आम्ही हा नियम पारित केला होता, मग इथे काय म्हटलेलं आहे का तुम्ही काय करा का जे नियम तयार करणार ते नियम तयार करत असताना जनतेची पण काय करा, सहभागी घ्या, सहभाग तयार करा, त्यांना पण एकत्र घ्या आणि तर नियम लावा. म्हणून काय केलं जातं, आपल्याला एखादा नियम तयार करत असताना जनतेचा पण सहभाग, आता पंचायत असते, ग्रामपंचायत असते, बरोबर आहे की नाही, ती काय करते, ग्रामसभा लावते. ग्रामसभा का लावते, का काय आपल्याला बदल करायचा आहे, मग जनतेला विचारते, मग जनता काहीतरी त्याच्यावर सांगते, मग काय वाटतं ते योग्य आहे का अयोग्य आहे हा ठराव करून जनता काय करते, त्यांना मार्गदर्शन करते, त्याच्यानुसार नियम पारित होते. त्याचमुळे काय करायचं, विद्यार्थ्यांना मग तुम्हाला हा प्रश्न येतो का कक्षा में अगर नियम बनाने हे तो क्या करना चाहिए, तो छात्रों को भी भागीदारी बनाना चाहिए. कारण विद्यार्थ्यांना पण सांगावं लागेल ना, 10चा टाईम आहे का नाही, का तुम्ही स्टॉपमध्ये टाईम 10चा ठरवून घेतला आणि विद्यार्थ्यांना. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मग आता विद्यार्थी, आता बघा, आता ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी असतात, आता याच्यावर चर्चा होतेच. आता मी तुम्हाला सांगतो, खुद ही शासन करे. आज के समय में लोकतांत्रिक सरकार है जो प्राय प्रतिनिधि को लोकतंत्र कहते हैं. प्रतिनिधी लोकतंत्र में लोक सीधे भाग नाही लेते. बघा, म्हणजे लोक आपण काय करू शकतात, सीधे भाग नाही. सीधे म्हणजे आपण डायरेक्ट भाग घेतो का, आपण आपला प्रतिनिधी देतो. बल्कि चुनाव चुनाव की प्रक्रिया है के द्वारा अपने प्रतिनिधि को चुनते हैं. ये प्रतिनिधि मिलकर सारी जनता के लिए निर्णय लेते हैं. आजकल कोई भी सरकार अपने आप को तब तक लोकतांत्रिक नहीं कह सकती. म्हणजे बघा, इथे काय म्हटलंय, कोई भी सरकार अपने आप को लोकतांत्रिक तब तक नहीं कह सकती जब तक वो देश के सभी वयस्क नागरिकों को वोट देने का अधिकार न दे. म्हणजे बघा, म्हणजे लोकतांत्रिक सरकार केव्हा म्हटलं जाईल का ज्या वेळा वयस्क म्हणजे काय, जे 18+ आहेत, म्हणजे ज्यांना मतदानाचा अधिकार आहे, तुम्ही जेव्हा त्यांचं मतदान घेणार त्याच वेळा तुम्ही काय म्हणणार, याला लोकतांत्रिक सरकार म्हणणार. आणि तुम्ही जर सांगितलं का फक्त एवढ्याच माणसांनी मला मतदान करा आणि त्याला लोकतांत्रिक म्हणणार का, अजिबात म्हणणार नाही. मग तुम्हाला पण एखाद्या शाळेमध्ये नियम तयार करायचा असेल, काहीतरी कायदा तयार करायचा असेल, तर प्रत्येक विद्यार्थ्यांचं त्यांना अधिकार दिला पाहिजे, बरोबर आहे का नाही. आता उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी अपंग आहे, एखादा विद्यार्थी काय अपंग आहे,
आता जर तुम्ही अपंग विद्यार्थ्यांना, तो समजा 4 किलोमीटर लांब राहतो आणि जर तुम्ही त्याला जर त्याच्याशी पण चर्चा केली पाहिजे का बाबा तुला शक्य होईल का, मग काय केलं जातं, जे अपंग विद्यार्थी असतात अजून पण बघा पेपरामध्ये 10वीचे पेपर असेल किंवा त्यांना 10 ते 15 मिनटं काय केले जातात, वाढवा दिले जातात. का वाढवा दिले जातात? कारण तो इथपर्यंत येऊ शकतो किंवा पेपर लिहिण्यासाठी त्या म्हणजे कायदा तयार करत असताना सहभाग महत्त्वाचा असतो. आणि जर तुम्ही जर सांगितलं नाही का अपंग विद्यार्थ्यांना 10 मिनटं किंवा 5 मिनटं वाढवा दिले जाईल, तर त्या विद्यार्थ्याला माहीत पडेल का? तो पेपर जमा करून म्हणजे कायदा तयार करा किंवा कुठलाही नियम करा, प्रत्येकाचा सहभाग नक्की घ्या. त्याच्यानंतर अपने शुरुआती दौर में सरकारें केवल उन्हीं पुरुषों को वोट देती थी जो पढ़े लिखे थे और जिनके पास अपनी संपत्ती होती थी. म्हणजे बघा सुरुवाती दौर म्हणजे बघा जेव्हा आपण ब्रिटिशांच्या ताब्यात होतो असंच म्हणायला हरकत नाही. त्यावेळा काय होतं, जो जमीनदार वर्ग आहे किंवा मोठा पैसेवाला वर्ग आहे, तर काय करायची लोक त्यांनाच काय करायची, वोट द्यायची, म्हणजे त्यांनाच निवडून द्यायची सतत सतत सतत. ते अजून पण चालू आहे काही प्रमाणात, पण एवढं नाही. मग काय करायचे, ज्याच्याकडे जास्त पैसा आहे ना, मग तोच आमदार खासदार निवडायचा, त्यालाच मंत्रिपद द्यायचं. पण आता एवढं राहिलं नाही. आता लोक काय करतात का तो किती श्रीमंत याच्याशी घेणं नाही, पण मतदान करायचं असेल तर गरिबाला मतदान देतील, पण श्रीमंताला सुद्धा मतदान देणार नाही. म्हणजे काय, इथे काय कोणाची हुकुमशाही चालत नाही. इसका मतलब था कि औरत और गरीबों और अशिक्षितों को वोट देने का अधिकार नहीं था. बघा म्हणजे एक काळ असा पण होता का ज्या काळात काय होतं, अशिक्षित गरीब यांना मतदान देण्याचा अधिकार नव्हता. कारण काय होतं, म्हणजे एखादा ब्रिटिश अधिकारी जरी असेल आणि 4-5 लोकांना त्याने, शिक्षित लोक त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांनी सांगायचं नाही मग आम्हाला हात पसंत आहे, असं होतं. पण म्हणजे सुरुवातीच्या काळात मध्ये हे झालेलंच होतं, बरोबर आहे का नाही. मग आता ब्रिटिश सगळ्यांनाच मान्य होतं का, ब्रिटिश अधिकारी इथे राहिले पाहिजे, हे किती लोकांना मान्य होतं, ज्या लोकांना त्यांच्यापासून फायदा मिळत होता किंवा संपत्ती मिळत होती त्या लोकांना ब्रिटिश सरकार योग्य वाटत होतं. आणि जे गरीब लोक होते, ज्यांच्यावर अन्याय होत होता, त्यांना ब्रिटिश सरकार नको होतं. म्हणजे 2% जे लोक होते त्या लोकांना काय वाटायचं का ब्रिटिश सरकारच आमच्या पाय राहिलं पाहिजे, कारण आम्हाला काय सगळं देतं. पण 98% लोक काय होते, याच्या विरोधात होते. का? कारण आम्हाला इथे हक्क दिला जात नाही. हा सुरुवातीच्या काळामध्ये होता. केव्हा होता? आता नाही, सुरुवातीच्या काळामध्ये. हे पण समजून घेणं गरजेचं आहे. मग तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो का शुरुआती के दौर में केवल संपत्ती वाले जो लोग होते उनकोही अधिकार था. तर बरोबर आहे. म्हणजे काय, तुम्ही वाचलं असेल तरच उत्तर देऊ शकतात. त्याच्यानंतर 1931 में यंग इंडिया पत्रिका में लिखी हुई गांधी जी ने कहा था कि मैं एक, बघा मग आता हा पॉईंट लक्षात ठेवा. आता 1931 यंग इंडिया पत्रिका ही कोणी लिहिलं, तर गांधीजीने. हे पण लक्षात ठेवावं लागेल. लिखा था ये विचार सहन नहीं करता है कि जिस मिनटं, म्हणजे क्या विचार सहन नहीं करता कि जिस आदमी के पास संपत्ति है वो वोट दे सकता है, और लेकिन इस आदमी के पास चरित्र और संपत्ति शिक्षा नाही है वो वोट न दे सकता है. म्हणजे त्यांना काय वाटलं, त्यांनी त्यामध्ये काय विचार करा, हे यंग इंडिया पत्रिकामध्ये त्यांनी विचार काय मांडला का ज्याच्याकडे संपत्ती आहे तो मतदान देऊ शकतो, पण ज्याच्याकडे संपत्ती नाही, त्याच्याकडे चारित्र्य नाही, म्हणजे शिक्षण नाही, संपत्ती नाही, वो वोट नाही दे सकते. याला काय केलं, त्यांनी विरोध केला. म्हणजे सहन नाही कर सकता हे विचार, हे विचार सहन नाही कर सकता. कोणता विचार सहन नाही करू शकत, तुम्ही इथे वरती बघितलेलं आहे. कोणता विचार सहन नाही करू शकले का, काय म्हटलेले. मग आता तुम्हाला विचारलं जाऊ शकतो का महात्मा गांधीने कोणता विचार सहन नाही त्या जो यंग इंडिया पत्रिकामध्ये कोणता विचार सहन नाही केला, तर फक्त जे पैशावाले वर्ग असेल तोच काय करेल, मतदान करेल, हा विचार त्यांना सहन होत नव्हता. तुम्हाला समजून द्यावं लागतं. त्याच्यामुळे काय होतं, प्रत्येक शब्द तुम्हाला मराठीमध्ये सांगावा लागतो आणि त्याला मराठीमध्ये हिंदीला पर्यायी शब्द आणावा लागतो. त्याच्यामुळे थोडा वेळ जातो. नाहीतर मग तुम्ही म्हणणार का हो सर भडभड वाचून द्या, तसं चालणार नाही. प्रत्येकाला पर्यायी शब्द मला द्यावा लागतो, तर पास होतात CTET. अमेरिका में औरतों को वोट देने का अधिकार 1920 में मिला, जबकि इंग्लंड की औरतों को यह अधिकार 1928. बघा म्हणजे आता तुम्हाला हे पण कळू शकतं का, इंग्लंडमध्ये अधिकार केव्हा मिळाला, 1928 मध्ये,
आणि अमेरिकेमध्ये काय मिळाला 1920मध्ये. म्हणजे एक तुम्हाला आता लक्षात येईल का महिलांना मतदान देण्याचा अधिकारसुद्धा नव्हता सुरुवातीच्या काळामध्ये. मग तुम्हाला असं पण विचारलं जायचं हां तिथे येतात मग काय दिलं 4-5 कथन दिलेले असतात त्याच्यापैकी निगेटिव्ह काय मग तुम्हाला विचारलं जाईल काय शुरुआती कालों में महिलाओं को वोट करने का अधिकार नहीं था. तर म्हणजे काय बरोबर आहे आणि नंतर काय दिला अधिकार दिला गेला. म्हणजे हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि तुम्हाला जे विद्यार्थी म्हणतात ना आता जे विद्यार्थी तुम्हाला म्हणतात ना का हिंदी अभ्यास असतो आणि हिंदीमध्येच अभ्यासलं पाहिजे. आता तुम्हाला एक खरं सांगू का आता सगळे आपण जवळचे आहेत. आता तुम्ही एखाद्या ठिकाणी कुठे जा तुम्हाला एखादी समस्या निर्माण झाली तर विचार कोणत्या भाषेत करतात तुमच्या मातृभाषेत करतात. कोणत्या भाषेत करतात मातृभाषेत. आता मला सांगा तुम्ही पेपराला गेले आणि एखादा प्रश्न वाचला तुम्ही विचार कोणत्या भाषेत करणार मातृभाषेत. मग आता तुम्ही हिंदीमध्ये विचार करू शकता का तिथे हिंदीमध्ये अजिबात करू शकत नाही. हिंदीमध्ये विचार करू शकत नाही आणि जे विद्यार्थी काय करतात प्रश्न वाचल्यानंतर हिंदीमध्येच विचार करतात आणि तो प्रश्न हिंदीमध्येच अर्थ लावतात ते विद्यार्थी नापास होतात. बरोबर आहे का नाही. कारण आपली मातृभाषा त्यामुळे विचार करण्याची सवय काय लावा. जो प्रश्न तुम्हाला दिलेले आता इथे काय दिलेलं बघा आता मी मराठीमध्ये जर समज आता हा प्रश्न आले असा आपण समजू अमेरिका में औरतों को वोट देने का अधिकार 1920 में मिला जबकि इंग्लैंड में औरतों को ये अधिकार 1928 में मिला. मग आता तुम्ही जर हे जर मराठीमध्ये म्हणजे काय म्हणता का अमेरिकेमध्ये लोकांना महिलांना मतदान देण्याचा अधिकार 1920मध्ये मिळाला आणि इंग्लंडमध्ये काय मिळालं 1928. म्हणजे मराठीमध्येच विचार केला ना. मग मराठीमध्ये विचार करा. मातृभाषा तुमची तमिळ असेल तमिळमध्ये विचार करा पण मातृभाषेला प्राधान्य द्या तरच तुम्ही सीटेट काढणार. आणि जर तुम्ही हिंदी ते हिंदीत विचार करायला लागले शक्य होत नाही. कसा वाटला व्हिडिओ आणि ज्यांना बॅच जॉईंट जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी बॅच जॉईंटसाठी संपर्क करा 74 98 99 34 66 याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपला कॉल करा. कॉल करा व्हॉट्सअप करा त्याच्यावर बॅच जॉईन करा. बॅच जॉईन केल्यानंतर सगळे टॉपिक मिळतात.